तर पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी प्रहार संघटनेनं आंदोलन केलेलं आहे आणि यामुळे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पुण्यातली कोलमडली होती। फर्ग्युसन कॉलेज रोडवर सुद्धा प्रहार संघटनेनं चक्काजाम आंदोलन केलं। त्यामुळे पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी ही झाली होती। फर्ग्युसन महाविद्यालय परिसरात सुद्धा प्रहारनं आंदोलन केलं। त्यामुळे या रस्त्यावर सुद्धा वाहतूक कोंडी झाली होती। ती वेळ तुमचा रास्ता रोको असणार आहे आणि यातून काय साध्य होणार आहे? आम्ही साध्य करण्यासाठी नाही, आम्हाला शेतकऱ्यांचा सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत असे आमचे आंदोलन चालूच राहणार आहे। आणि अशा पद्धतीने आंदोलन करून काही साध्य होईल का? तुमच्या मागण्या मान्य होतील? आता हे गाजर सरकारला कळायला पाहिजे ना, हे गाजर सरकार फक्त गाजर दाखवते लोकांना। जोपर्यंत आम्हाला प्रॉपर न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांना तोपर्यंत आमचे आंदोलन असे चालू राहणार।